की तुम्हाला या टॉपिक मधील सर्व कन्सेप्ट समजलेले असतील आणि आवडलेले असतील. तर आता आपण पुढला भाग आपण बघूया. तर श्रीराम प्लास्टिक डॅम टेक्निक मध्ये ह्या अंतर्गत आता आपण आलो त्याच्या विटा बनतील कुठं, स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत भारत स्वच्छता केंद्रामध्ये. तिथं पूर्णपणे आता हे जे काही स्ट्रक्चर असणार आहे, मी पहिल्यांदा सांगितलं की हे डिस्ट्रिक्ट पर्यंत जर झालं तर हे काही येणाऱ्या गोष्टीमध्ये दिवसामध्ये ते मी जरी तयार जरी केलं तरी ते डॅमेज होऊन जाईल. त्याला एक नॅचरल व्यापकता आली पाहिजे. कमीत कमी राज्य लेवल ते देश लेवल, आणि देश लेवलला जर झालं तरच हे कुठंतरी पुढं किंवा डेव्हलप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं, आणि हे टेक्निक हे अतिशय महत्वपूर्ण साबित होऊ शकतं. या ठिकाणी गाव, तालुका, जिल्हा ह्यामध्ये ज्या काही विटा तयार होतील, त्यानंतर अलॉटमेंट. आता तो तुमचे गाव आहे, गाव लेवलला एखादा नदी, नाला वगैरे प्रत्येक ठिकाणी जरुरी नाही की बाबा त्या पद्धतीने स्ट्रक्चर, परंतु एक स्टँडर्ड जे आहे ते स्ट्रक्चर मी तुमच्या पुढं जे काय आहे ते भविष्यात येणाऱ्या काही दिवसामध्ये मी मांडणार आहे. बाकी तुम्हाला त्यांच्या अनुसरून ऍडजस्टमेंट म्हणून तुम्ही काही करून त्या प्लास्टिकचा उपयोग आपण करू शकतो. आज काय होतं, आज जे काही आपण त्या ठिकाणी बीम लावतो किंवा जे काही सिमेंट वगैरे जे काही त्या डॅम मध्ये यूज करतो, या ठिकाणी फक्त कॉलम हाच फक्त कन्सेप्ट हा जुना आहे. बाकी जे काही डॅम्प आहे त्यामध्ये कॉलम जर सोडले तर बाकी जे काही इतर जे काही कन्सेप्ट आहे, म्हणजे यामध्ये तुमच्या ज्या काही वेस्ट प्लास्टिक आहेत, म्हणजे ज्या अनब्रेकेबल वगैरे प्लास्टिक असतं ते वेस्ट प्लास्टिक आहे, त्याचा उपयोग करून त्याचा रस बनवून त्याच्या डिस्क बनल्या जाव्यात. त्या डिस्कच्या आतमध्ये लोखंडाचा सपोर्ट, सळी किंवा अँगल यांचा सपोर्ट असून ते स्ट्रक्चर बनणार. मी आता डायरेक्ट तुमच्याकडून नाही समजावू शकत, परंतु ते येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला त्याचे रोल मॉडेल दाखवीन. आणि जर ईश्वरानं जर मंजूर असेल तर लवकरात लवकर तुम्ही त्याचा प्रात्यक्षिक म्हणजे ऑन ग्राउंड डॅम बनवून तुमच्या समोर सादर करेन. असो, तर ह्या डिस्क ह्या दोन्ही बाजून लागून ह्या ज्या काही राहिलेल्या ज्या विटा आहेत त्या विटा ह्या त्याच्या मध्ये त्या दोन्हीच्या मध्ये बसवल्या जातील, आणि त्याद्वारे एक डॅम्प बनेल की ज्यामुळे पाणी हे थांबलं जाईल. त्यामध्ये कॉलमचा जर खर्च सोडला तर प्लास्टिक हे वेस्ट प्लास्टिक आहे, आणि त्या वेस्ट प्लास्टिक पासून जे काही तुम्ही ते डॅम बनवला ते डॅमचं स्ट्रक्चर हे आता जे काही म्हणतोय तशा पद्धतीनं असणार आहे. या सर्व गोष्टींचा ज्यावेळी आपण विचार करू त्यावेळी तुमच्या आत्ताच्या डॅमच्या स्ट्रक्चरचा विचार करता हे स्ट्रक्चर हे अतिशय स्वस्तामध्ये होऊ शकतं, कारण हे पूर्णपणे वेस्ट प्लास्टिक पासूनच बनणारा डॅम आहे. आणि त्यामुळं तुमचा इथं एक डॅमच्या ठिकाणी इथं काही जादा डॅम बनतील, आणि त्यामुळे जे काही पाणी थांबणार आहे हे फक्त आता जे काही इकडे तिकडे पडलेल्या वेस्ट प्लास्टिक पासून थांबणार आहे. आणि त्यामुळे ह्याचा उपयोग हा अतिशय मोठ्या प्रमाणात येणाऱ्या दिवसामध्ये होणार आहे. आणि आज तुम्ही नाही ऍक्सेप्ट केलं तरी चालेल, कारण ही एक नाही दिवस गरज होईल, आणि ज्यावेळी गरज असेल त्यावेळी ती गरज ही शोधाची जन्नी बसेल, आणि हे जो शोध जे काही टेक्निक हे तयार केलेलं आहे हे टेक्निक हे येणाऱ्या काही दिवसामध्ये अतिशय महत्वपूर्ण हे साबित होणार आहे. आणि त्याविषयी मला पूर्णपणे विश्वास आहे, आणि मी ते तुमच्या पुढे सादर करणार आहे. आणि ह्यावेळी जे काही प्लास्टिकच्या साह्यानं जे काही पाणी थांबेल ते त्यासाठी कुठल्या ऋतूची जरूर आवश्यकता नाही, पाणी जे येईल ते थांबेल, आणि त्यामुळे नदी, नाले, ओढे ह्या सर्व ठिकाणी ह्या गोष्टीचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. ओके, तर चला मग आता आपण ह्या गोष्टीचा विचार आपण करूया, परंतु आता पुढल्या टॉपिककडे वळूया, आणि त्यानंतर आपण त्या गोष्टीची व्यापकता काय आणि कशा पद्धतीने हे वर्क करेल किंवा कशा पद्धतीने याचा विचार केला जावा याविषयी आपण बघूया. आता आपण प्रकरण 7 विषयी इन्फॉर्मेशन घेऊया. तर प्रकरण नंबर 7 आहे राईट अँगल ट्रायंगल क्वाड्रॅटिक इक्वेशन. यामध्ये काटकोन त्रिकोणाच्या वर्ग समीकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी काटकोन त्रिकोणाचे वर्ग समीकरण दर्शवणारे हे मेन सूत्र आहे की ax² - bx + c = 0, आणि त्याविषयी आता आपण इन्फॉर्मेशन घेऊया. त्या अगोदर आपण पाहूया की 3 मेथड्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑफ राईट अँगल ट्रायंगल या ठिकाणी यूज केलं जातं. त्यामध्ये फर्स्ट फॅक्टरायझेशन मेथड ऑफ राईट अँगल ट्रायंगल, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड ऑफ राईट अँगल ट्रायंगल, आणि फॉर्म्युला मेथड ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आपण त्याविषयी बघूया. आता स्टेप बाय स्टेप जाऊया. तर यामध्ये
7.1 मध्ये बेसिक प्रूफ ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन मेथड ऑफ राईट अँगल ट्रायंगल, की जे आपण यामध्ये सूत्राच्या सहाय्याने आपण b1² मायनस साइड मेजरमेंट ऑफ PQR b1 प्लस 2 एरिया ऑफ ट्रायंगल PQR अशा पद्धतीनं हाईटच्या बाबतीमध्ये हे दोन इक्वेशन आपण फाइंड करतो. आणि मग या ठिकाणी आपण त्यामुळे म्हणतो की कन्सिडरिंग द व्हेरिएबल्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल ॲज एक्स इन्स्टंट ऑफ b1 आणि h1 आणि b1 यांच्या ठिकाणी आपण x हे ठेवल्यानंतर आता ते क्वाड्रॅटिक इक्वेशन अशा पद्धतीने बनतं x² मायनस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी कोएफिशियंट रिलेशन ऑफ राईट अँगल ट्रायंगल हे या ठिकाणी a² इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PQR डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQ डॅश R डॅश. या ठिकाणी आपण पाहिलं तर हा ट्रायंगल PQR आहे आणि हा ट्रायंगल PQ डॅश आणि R डॅश आहे. या ठिकाणी जी बाजू आहे ती b1 आहे आणि ह्या ठिकाणी ही जी प्रत्येक भाग आहे हा भाग हा b1 डिवाइडेड बाय a ह्या लांबीचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी h1 डिवाइडेड बाय a ह्या लांबीचा हे 3 भाग आहे. म्हणून या ठिकाणी ह्या समान 3 भागामध्ये हे डिवाइड झालेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी a ची व्हॅल्यू ही 3 आहे. तर चला आता आपण ह्याविषयी सविस्तर पाहूया. तर प्रूफ ऑफ कोएफिशियंट रिलेशन इन फॅक्टरायझेशन मेथड ऑफ राईट अँगल ट्रायंगल या ठिकाणी आपण फाइंड केलेलं आहे की x² मायनस bx प्लस c इज इक्वल टू 0 हे कशा पद्धतीने आलं आहे. ह्या पूर्ण इक्वेशनचा आपण आढावा घेताना यामध्ये आपण मॅक्सिमम प्रयत्न केलेला आहे की याची व्हॅल्यू 1 ठेवलेली आहे, कारण ते अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्याला हे मॅथमॅटिक्स समजलं जावं. तशाच पद्धतीनं कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडच्या रिलेटेड हे बेसिक प्रूफ ऑफ कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड ऑफ राईट अँगल ट्रायंगल की जे अशा पद्धतीनं आपण एक्सप्लेन केलेलं आहे. त्याचबरोबर प्रूफ ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑफ सेक राईट अँगल ट्रायंगल त्याची या ठिकाणी आपण सिद्धता दिलेली आहे. आणि या ठिकाणी कन्सेप्ट ऑफ फॉर्म्युला मेथड ऑफ राईट अँगल ट्रायंगल की ज्यावेळी a इज इक्वल टू 1 आणि a इज नॉट इक्वल टू 1 अशा दोन्ही परिस्थितीमध्ये आपण a ची व्हॅल्यू ही 1 असताना किंवा a ची व्हॅल्यू 1 नसताना कशा पद्धतीनं फॉर्म्युला मेथड हा फॉर्म्युला तयार होतो किंवा तो फॉर्म्युला मेथडनं आपण ते सोडवू शकतो हे या ठिकाणी सविस्तरपणे पाहूया. तर काटकोन त्रिकोणाची वर्ग समीकरणे ह्या टॉपिक्समध्ये आपण ज्यावेळी a ची व्हॅल्यू ही 1 घेतो त्यावेळी ते काटकोन त्रिकोणाचं वर्ग समीकरण x² मायनस bx प्लस d इज इक्वल टू 0 अशा पद्धतीने बनतं की जे या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. आणि ज्यावेळी a ची व्हॅल्यू ही 1 व्यतिरिक्त असते किंवा 1 व्यतिरिक्त कोणती असते त्यावेळी ह्याचे सूत्र वर्ग समीकरण बनते की x² मायनस bx प्लस c इज इक्वल टू 0. ओके. तर आता या प्रकरणामध्ये काटकोन त्रिकोणाची वर्ग समीकरणे सोडवण्याच्या 3 संकल्पना आहेत व त्या पुढील प्रमाणे नमूद केलेल्या आहेत. 1. काटकोन त्रिकोणाची अवयव पद्धतीने संकल्पना, पूर्णवर्ग पद्धतीने व सूत्र पद्धतीने संकल्पना अशा 3 प्रकारे संकल्पना मांडल्या गेलेल्या आहेत. काटकोन त्रिकोणाची वर्ग समीकरणाची मूलभूत सिद्धता ही या ठिकाणी आपण एक्सप्लेन केलेली आहे आणि त्याद्वारे त्याच्या व्हॅल्यू ह्या b1² मायनस b1² मायनस साइड मेजरमेंट ऑफ ट्रायंगल PQR b1 प्लस 2 एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 0 अशा पद्धतीने येते. अशा पद्धतीने या ठिकाणी b1² मायनस साइड मेजरमेंट ऑफ ट्रायंगल PQR b1 प्लस 2 एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 0 तशाच पद्धतीने h आणि का हाईटच्या बाबतीमध्ये येते. म्हणून आपण काय केलो की b1 आणि h1 ह्यांच्या जागी आपण x ठेवून आपण स्टँडर्ड फॉर्म्युला आपण तयार केलेला आहे. या काटकोन त्रिकोणाच्या चलामध्ये आपण जर पाहिलं तर पाया b1 व उंची h1 याद्वारे ह्या चलाद्वारे दर्शवली गेलेली आहे. आता आपण पुढे पाहूया की a ची भूमिका काय आहे. या वर्ग समीकरणामध्ये a हा x² चा सहगुणक आहे आणि याच काटकोन त्रिकोण क्षेत्रफळ सहगुणक असं म्हणलेलं आहे. b ची भूमिका x² मायनस bx प्लस a डॉट c डॅश इज इक्वल टू 0 या वर्ग समीकरणामध्ये b हा x चा सहगुणक आहे आणि b बरोबर साइड मेजरमेंट ऑफ ट्रायंगल PQR आहे. त्याच पद्धतीने c ची भूमिका या वर्ग समीकरणामध्ये c इज इक्वल टू a इंटू c डॅश अशा पद्धतीनं हा स्थिर पदाकाची भूमिका निभावतोय. काटकोन त्रिकोणाची अवयव पद्धत
आणि या ठिकाणी अवयव पद्धत, त्यामध्ये पहिल्या चरणामध्ये कशा पद्धतीनं त्यांच्या चलांवर परिणाम होतो, त्यामध्ये दोन्हींची व्हॅल्यू ही चल हे प्लसमध्ये असतात, त्यांचं क्षेत्रफळ ही प्लसमध्ये जातं आणि ते अशा पद्धतीने एस स्क्वेअर मायनस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 अशा पद्धतीने ते एक्सप्लेन होतं. दुसऱ्या चरणामध्ये जर आपण पाहिलं तर ह्यामध्ये v1 ची म्हणजे बेसची व्हॅल्यू ही मायनस असते आणि हाईट हे प्लसमध्ये असतं. तिसऱ्या चरणामध्ये दोन्ही व्हॅल्यू ह्या मायनस मध्ये असतात आणि क्षेत्रफळ हे प्लसमध्ये असतं. आता तुम्ही डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन पाहाल त्यावेळी तुम्हाला त्याविषयी इन्फॉर्मेशन मिळेल. आता काटकोन त्रिकोणाचे सगुणक संबंध, यामध्ये आपण जर या ठिकाणी जर पाहिलं तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे पी क्यू आर आणि हा पी क्यू डॅश आर डॅश हा जो ट्रायंगल आहे ह्याविषयी असलेले रिलेशन की जे एस स्क्वेअर इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू डॅश आणि आर डॅश अशा पद्धतीने या एक्सप्लेन केलेलं आहे आणि ते ह्या ठिकाणी आपण सूत्राच्या सहाय्यानं आपण एक्सप्लेन केलेलं आहे. त्याविषयी फॉर्म्युलेज किंवा त्याविषयी उदाहरणं सोडवून ते अधिक सोपं करण्याचा या ठिकाणी छोटासा प्रयत्न आपण केलेला आहे. काटकोन त्रिकोणाच्या अवयव पद्धतीमध्ये सगुणक संबंध सिद्धता आणि अशा ठिकाणी एक्स स्क्वेअर मायनस बी एक्स प्लस डी इज इक्वल टू 0 याद्वारे कशा पद्धतीने एक्स स्क्वेअर मायनस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 हा स्टँडर्ड फॉर्म्युला आपण तयार केलेला आहे. याविषयी या ठिकाणी डिटेल डिस्क्रिप्शन दिलेले आहेत. आता पूर्ण वर्ग पद्धतीने त्या सूत्राची सिद्धता या ठिकाणी हे सूत्र हे फाइंड केलेलं आहे आपण, की ज्याची सिद्धता आपण आता या ठिकाणी बघत आहोत. त्याचबरोबर शून्य काटकोन त्रिकोण वर्ग समीकरण सिद्धता या ठिकाणी आपण मांडलेली आहे. काटकोन त्रिकोणाची सूत्र पद्धतीने संकल्पना या ठिकाणी आता स्पष्ट केलेलं आहे. काटकोन त्रिकोणाची सूत्र पद्धतीने सिद्धता आता जर बघितलं तर एक्स इज इक्वल टू साइड मेजरमेंट ऑफ ट्रायंगल पी क्यू आर प्लस मायनस स्क्वेअर रूट साइड मेजरमेंट ऑफ ट्रायंगल पी क्यू आर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 8 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर डिवाइडेड बाय 2a अशा पद्धतीने त्याची संकल्पना, त्यांची सूत्र फॉर्म्युला तयार झालेला आहे आणि त्या फॉर्म्युलाची सिद्धता आता आपण या ठिकाणी बघत आहोत. त्याविषयी तुम्ही ज्यावेळी डिटेल डिस्क्रिप्शन पाहाल त्यावेळी तुम्हाला त्याच्याविषयी अधिक माहिती मिळेल. त्यामध्ये B1 हा प्लस बाजूमाप ऑफ ट्रायंगल पी क्यू आर प्लस स्क्वेअर रूट साइड मेजरमेंट ऑफ ट्रायंगल पी क्यू आर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 8 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर आहे आणि हाईट ही साइड मेजरमेंट ऑफ ट्रायंगल पी क्यू आर मायनस स्क्वेअर रूट साइड मेजरमेंट ऑफ ट्रायंगल पी क्यू आर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 8 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर डिवाइड बाय 2a अशा पद्धतीने आहे. या सर्व काही संकल्पना आपण ह्या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि त्याला पूर्णपणे असा सूत्राचा आधार देऊन आपण ह्या ठिकाणी पूर्णपणे स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. त्यामध्ये काटकोन त्रिकोणाच्या वर्ग समीकरणाचा पाया, उंची आणि परिमिती व क्षेत्रफळ यांच्यातील संबंध म्हणजे पूर्णपणे खोलामध्ये जाऊन ह्या सर्व काही प्रत्येक गोष्टीची संकल्पना या ठिकाणी अशा पद्धतीनं स्पष्ट केलेली आहे. तर वर्ग समीकरण, काटकोन त्रिकोणाचे जे काही वर्ग समीकरण हे कशा पद्धतीने एक्सप्लेन केलं आहे हे तुम्ही ज्यावेळी अभ्यासाल त्यावेळी तुम्ही त्याची त्यामध्ये स्पष्टता किंवा त्यातील पूर्णपणे डिटेल डिस्क्रिप्शन हे तुमच्या डोळ्यासमोर येतील आणि मला पूर्ण खात्री आहे की ते पूर्णपणे तुम्हाला समजेल. आणि आता आपण यानंतर पुढील टॉपिककडे वळूया. तर चला मग पुढील टॉपिककडे.